नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमाज बेस्ट किचनमध्ये। तर आज आपण बनवतोय 2-3 साहित्यामध्ये मस्त असे क्रीमी आईस्क्रीम। तर ते म्हणजे आज आपण कॉफीपासून आईस्क्रीम बनवणार आहोत। तर हे आईस्क्रीम एकदम क्रीमी आणि सॉफ्ट बनणार आहे आणि या आईस्क्रीममध्ये मी कोणतीही इथे व्हिपिंग क्रीम वापरलेली नाही, तर फक्त कॉफी पावडर वापरून इथे आपण दुधापासून आईस्क्रीम बनवणार आहोत। तर पहिल्यांदा आपण इथे दूध घेतलेलं आहे अर्धा लिटर। तर दूध आता इकडे गरम होते तोपर्यंत आपण आता इकडे एका वाटीमध्ये मी इथे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे दुधामध्ये। तर दूध आपल्याला थंडच घ्यायचं आहे। 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि 2 चमचे इथे मिल्क पावडर घेतलेली आहे आणि नंतर इकडे मी कॉफी घेतलेली आहे। एक मोठा चमचा भरून कॉफी घेतलेली आहे। तर या कॉफीचा फ्लेवर आपल्या या आईस्क्रीममध्ये उतरणार आहे। तर इकडे दुधालाही उकळी आलेली आहे आता। तर दूध आता इकडे आपलं उकळते तोपर्यंत आता कॉर्नफ्लोअर आणि मिल्क पावडरची स्लरी करून घेऊया। तर ही मिक्स करायचं आहे आपल्याला दुधामध्ये, गुठळ्या राहू नये। तर चांगलं इथे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर कॉर्नफ्लोअर आणि मिल्क पावडरची इथे स्लरी तयार झालेली आहे। आता आपण कॉफीमध्ये थोडंसं पाणी घालूया, तुम्ही दूधही घालू शकता। तर आता ही कॉफी दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये विरघळवून घ्यायची आहे। तर इकडे आता दूध छानपैकी आटलेलं आहे। आता इथे साखर आवडीप्रमाणे घालायची आहे आणि बाजूला जी साई जमा झालेली असते ती मधोमध आपल्याला काढून घालायची आहे दुधामध्येच। आता इथे आपण जी कॉर्नफ्लोअर आणि मिल्क पावडरची स्लरी केलेली होती ती घालूया आणि एकसारखं पटकन आपल्याला हलवायचं आहे, नाहीतर ती खाली राहू शकते आणि गुठळ्या बनू शकतात। आता इथे आपण कॉफी पावडरची पेस्ट केलेली होती स्लरी ती घातलेली आहे। रंगही बदललेला आहे, तुम्ही बघू शकता। मस्त असा क्रीमी असा कलर आलेला आहे आणि जोपर्यंत हे दाटसरपणा येत नाही तोपर्यंत आपल्याला हे दूध शिजवायचं आहे। तर कॉर्नफ्लोअर आणि मिल्क पावडरमुळे लगेचच घट्टपणा येतो। तर अशा पद्धतीने आपल्यालाही मस्त असं हे घट्ट दूध शिजवायचं आहे। तर हे दूध शिजलेलं आहे, गॅस बंद करूया। आता हे थंड करायला आपण ठेवलेलं आहे। थंड केल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामधून हे काढून घेणार आहोत। तर स्मूथ असे बॅटर बनते, म्हणून इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला बारीक करायचं आहे। बाजूला जे कढईला लागलेलं आहे साई ते आपण काढायची आहे। तर इथे मी दुधावरची जी साई असते ती घातलेली आहे। व्हिपिंग क्रीमच्या ऐवजी तुम्ही इथे दुधावरची जी मलाई असते ती घालायची आहे। या मलईमुळेच आपल्या आईस्क्रीमला क्रीमी असं टेक्स्चर येणार आहे आणि सॉफ्ट बनणार आहे आणि टेस्टी पण फार छान लागणार आहे। आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे दूधचं बॅटर सर्व घातलेलं आहे। आता हे मिक्सरला आपण फिरवून घेऊया। तर आता मिक्सरला फिरवून झालेलं आहे आणि इथे मी एक डबा घेतलेला आहे आईस्क्रीमचा मोकळा झालेला, त्यामध्ये आता हे बॅटर घातलेलं आहे। आता इथे झाकण लावायचं आहे। आपण एक 2 ते 3 तासासाठी फ्रीझरला लावायचं आहे आणि 2-3 तासानंतर आपल्याला फ्रीझरमधून बाहेर काढायचं आहे। तर बाहेर काढलेला आहे डबा आणि नंतर एकदा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे। ही 2दा प्रोसेस आपल्याला करायची आहे, तेव्हाच आपलं आईस्क्रीम छान असं क्रीमी बनेल, आईस क्रिस्टल बनणार नाहीत। तर अशा पद्धतीने इथे आपण आता हे मिक्सरला फिरवून घेऊया। मिक्सरला 2दा फिरवल्यामुळे आईस्क्रीम मस्त असे क्रीमी सॉफ्ट बनते, म्हणून ही प्रोसेस आपल्याला 2दा करायची आहे। आणि त्याच आता मी डब्यामध्ये हे मिश्रण ओतलेलं आहे आणि इथे मी काजू आणि बदामाचे काही छोटे छोटे तुकडे केलेले आहेत ते घातलेले आहेत आणि वरतून आता गार्निशिंग आपण कॉफीचे करूयात, कारण की आपण कॉफीपासून आईस्क्रीम बनवतोय म्हटल्यानंतर असं आपल्याला गार्निशिंग करायचं आहे। आवडत असेल तर करू शकता। तर अशा पद्धतीने इथे कॉफी पावडर आणि ड्रायफ्रूट्स घालून झालेलं आहे। आता वरती आपण झाकण लावूया। तर घट्ट असं आपल्याला हे झाकण लावायचं आहे आणि फ्रीझरला लावायचं आहे। तर मी हे रात्रभर फ्रीझरला लावलेला होता डबा। तर आईस्क्रीम आपलं मस्त सेट झालेलं आहे। तर खूप छान झालेलं आहे, हाताला कुठेही चिटकत नाही। थोडा वेळ बाजूला आपल्याला डबा ठेवायचा आहे, मगच आपल्याला आईस्क्रीम काढायचं आहे, तेव्हाच आपलं आईस्क्रीम छान निघेल। पटकन जर तुम्ही काढायला गेला तर ते आईस्क्रीम पटकन निघणार नाही, स्कूप छान होणार नाही। तर अशा पद्धतीने आता आपण स्कूपने आईस्क्रीम काढून घेऊया। तर खूप छान मस्त असं टेक्स्चर झालेलं आहे, एकदम क्रीमी आणि सॉफ्ट झालेलं आहे आणि त्यात मी ड्रायफ्रूट्स भरपूर घातलेले आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट्स इथे घालू शकता। ड्रायफ्रूट्स घातल्यामुळे खायला पण छान लागेल आणि कॉफी पण इथे मी वापरलेली आहे। जसं आपण चॉकलेट आईस्क्रीम खातो तसंच हे आईस्क्रीम लागणार आहे। तर कॉफी पावडर सर्वांकडे उपलब्ध नसते, म्हणून अशा पद्धतीने तुम्ही कॉफी पावडरचा वापर करून हे आईस्क्रीम बनवू शकता। टेस्ट तशीच लागते।
तर इथे आपण स्कूपने आईस्क्रीम काढलेला आहे. तर जसा आपण डबा बाहेरून मागवतो आईस्क्रीमचा तसंच सेम हे आईस्क्रीम बनलेलं आहे. खूप छान टेस्ट पण झालेली आहे. एकदम क्रीमी आणि सॉफ्ट झालेलं आहे. वरतून अजून थोडंसं मी इथे कॉफीने गार्निशिंग करत आहे. कॉफी पावडरने गार्निशिंग करायचं आहे कारण की हे आपलं मेन कॉफीपासून तर आईस्क्रीम बनलेलं आहे. आणि इथे नंतर मी चॉकलेट सिरपने पण गार्निशिंग केलेलं आहे. तर इथे आपलं मस्त स्वस्तात मस्त हे आईस्क्रीम साध्या आणि सोप्या पद्धतीने बनलेलं आहे कॉफी आईस्क्रीम. तर ही खूप सोपी रेसिपी आहे. कोको पावडर जर तुमच्याकडे नसेल तर कॉफी पावडरचा वापर करा. तर मी चमच्याने तुम्हाला दाखवते किती मस्त हे झालेलं आहे. एकदम सॉफ्ट आणि क्रीमी झालेलं आहे. आईस क्रिस्टल बिलकुल बनलेले नाहीत म्हणजे बर्फाचे खडे. तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. उन्हाळा स्पेशल. तर रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला माझ्या सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.